भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर सर्वात मोठं आक्रमण केलं आहे. मुघलांनंतर भाजपने केलेलं हे आक्रमण सर्वात मोठं होतं, असं म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कडाडून टीका केली. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर सर्वात मोठं आक्रमण केलं. आमची शिवसेना खरी असं म्हणणाऱ्यांनी स्वतःला आरशात पाहावं, असा टोला राऊत यांनी शिंदे गटाला लगावला. रवींद्र वायकर यांच्यावरही राऊत यांनी टीकास्त्र सोडलं. वायकर हे आधी शिवसेनेत होते. 3-4 वेळा बीएमसीमध्ये स्टँडिंग कमिटी चेअरमन होते, मंत्रीही झाले. उद्धव ठाकरेंचे ते निकटवर्तीय होते. पण तेच वायकर हे ईडी आणि सीबीआयला घाबरून पळाले. पण आम्ही घाबरलो नाहीत. जेल, तुरुंग कारवाई आम्ही कशालाच घाबरलो नाही. शिवसेनेतच थांबलो. वायकर निवडणूक हरले म्हणून त्यांनी विजय चोरला, अशा शब्दात राऊत यांनी वायकरांवर हल्लाबोल केला. ते आम्हाला काय शिकवणार? वायकर हे काही लोकसभेत जाणार नाहीत. तो सगळा बोगस कारभार आहे, असेही राऊत म्हणाले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.